ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, या जगामध्ये सत्यमेव जयते. शेवटी कोणाचा विजय होतो? सत्याचा. आणि कादंबऱ्या असतात, अनेक नाटकं असतात, आणि काही गोष्टी असतात. शेवटी असत्याचा बाजू जोर असतो, सत्याला कसोटी असती, पण शेवटी जय कोणाचा होतो? सत्याचा होतो. बघा, आपले जे चलन आहे, भारतीय चलन, त्या नोटेवरती काय लिहिले? सत्यमेव जयते. काय लिहिले? सत्यमेव जयते. तसं जीवनामध्ये सत्याला किंमत आहे, पण सत्याची काय होती? कसोटी पाहिली जाते. काय महाभारतामध्ये एक उदाहरण आहे. सत्यदेव नावाचा एक माणूस होता. तो सकाळी त्याच्या अंगणात बसला होता. त्याच्या घरातून एक स्त्री बाहेर पडली. ती तिला विचारते, तू कोण आहे? ती म्हणते, मी लक्ष्मी आहे. ती स्त्री निघून जाते. सत्यदेव काही तिला अडवत नाही. थोड्या वेळाने त्याला एक घरातून एक पुरुष बाहेर दिसतो. सत्यदेव त्याला विचारतो, तो कोण आहे? तो पुरुष होतो दान. लक्ष्मी नाही त्या घरात, दानाचे काय काम? तो दान पुरुष निघून जातो. देण्याकरता लक्ष्मी असली तर दान देऊ शकतो ना. जर लक्ष्मी नसली तर दान काय देणार आहे? लक्ष्मी गेली, दान गेलं. बोलत नाही. काही वेळानंतर सत्यदेवाला आणखी एक पुरुष घराच्या बाहेर पडताना दिसतो. सत्यदेव त्याला विचारतो, तो कोण आहे? पुरुष उत्तर देतो, मी सदाचार आहे. घरात लक्ष्मी आणि दान या घरात निघून राहू शकत नाही. सदाचार अडवत नाही. सदाचार लक्ष्मी आणि दानापाठोपाठ निघून जाते. काय? सदाचार, दान लक्ष्मी गेली का मग काय होतं? अत्याचार. आज जगात काय चालू आहे? आज हे कलियुग म्हणतो आपण. हे कलियुगाचं मेन काय आहे? हे जे विज्ञान, जीवनाच्या सुखसोयी, आणि या सुखसोयी पुरण्याकरता माणूस करूनही ते करायला तयार होतो. काय? या विज्ञानाकरता, या साधनाकरता पूर्वी एवढं साधनं नव्हती. त्यावेळेला माणूस हाय तसा जगत होता. त्यामुळं काय होतं? सत्य होतं. पण आज काय झालं आहे? या साधनं पूर्ण करायकरता मनुष्य काय करू लागला? कसाही वागू लागला. निघून जातो. सदाचार घराबाहेर पडल्यानंतर काही वेळाने आणखी एक पुरुष सत्यदेवाला बाहेर पडणार दिसतो. सत्यदेव त्याला थांबून विचारतो, तू कोण आहे? तू मला का सोडून जात आहे? पुरुष थांबतो. सत्यदेवाला सांगतो, मी यश आहे. ज्या घरात लक्ष्मी, दान, सदाचार नाही त्या घरात यश कसे राहील? मी त्याच्याबरोबर जात आहे. सत्यदेव त्याला अडवत नाही. यश गेल्यानंतर सत्यदेव विचार करीत बसलेला असताना त्याच्या घरातून एक सुंदर पुरुष बाहेर पडा दिसतो. सत्यदेव त्याला विचारतो, तू कोण आहे? तू मला का सोडून जात आहेस? सुंदर पुरुष त्याला उत्तर देतो, मी घरात लक्ष्मी, दान, सदाचार, यश सारे निघून गेले. मी येथे राहून काय करू? मी त्याच्याबरोबर जातो. सत्यदेव त्याला विचारतो, आज तू कधी त्याग केला नाही. मी कधी त्याला वागणे, बोलणे सोडले नाही व मी बाकीच्या गोष्टीचा त्याग केला, पण मी तुझा त्याग केला नाही. तो कोण होता? सत्य होता. काय? मी आजपर्यंत सत्य सोडलं नाही. मग तू मला का सोडून जात आहे? तू मला सोडून जाऊ नकोस. सत्यदेवाचे बोलणे ऐकून तेथे राहतो. सत्पुरुष तेथे राहिला आहे. तेथून लक्ष्मी, दान, पुरुष, यश सारी जाण सत्यदेवाच्या घरी परत येतात. सत्य नसेल तर बाकीच्या गोष्टी काय किंमत? सत्य हे सर्वस्व आहे. सत्य हा परमात्मा आहे. सत्य हा ईश्वर आहे. सत्यदेवाकडे सत्य राहिले. सत्यदेवाने त्याला सोडले नाही. त्यामुळे लक्ष्मी, दान, सदाचार, यश त्याच्याकडे परत आले. त्यांना यावे लागले. सत्य, तप, दान, पवित्र या चारांचा समावेश धर्म तयार होतो. या चारांचे पालन करणे म्हणजे धर्माचे पालन करणे होय. कलियुगात धर्म एक पाया उभा आहे. दयादान रूपी पाया तो उभा आहे. राजापर्यंत त्या बैला जोड जातो व एक पाय उभा असलेला त्याच्या लक्षात येते, बैल दुःखी का असतो. तर बघा, सत्य काही झालं तरी सत्य सोडायचं नाही. काय? पण माणूस काय करतो? ह्या साधनांकरता त्या साधनांच्या पाठीमागे धावतो आणि सत्य सोडून देतो. म्हणून जीवनामध्ये काय आहे तसं राहा, सुखी राहा, समाधानी राहा. काय? जीवनात सगळ्यात काय आहे? समाधान. मला काही नको. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले? तुका म्हणे काही न मागो आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी याची माझी सर्व. भगवंताचं प्रेमानं नाव घ्या. भगवंताच्या चिंतनात विलीन व्हा. तेच खरं सुख.
तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताचं चिंतन करा. हा संसारात सुख नाही. संसारात सुख नाही. किती धावलं तरी संसारात सुख नाही. मग भगवंताच्या चिंतनात सुख आहे. सुखा लागे जरी तू करशी तळमळ, तरी तू पंढरीची जाये केवळ. मग तू अवघाची सुखरूप वशी, जन्म मरणाचे दुःख विसरती. तर सुख आहे. सुख आहे भगवंत चिंतनात आहे. हे साधन आहे. हे आज आहे उद्या नाही. या साधनाच्या पाठीमागं जाऊन वेळ घालू नका. भगवंत चिंतन करा आणि हाय तसं राहा. जगा आणि जगू द्या. ही भावना चालू ठेवा, तर तुम्हाला खरा परमार्थ मिळेल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.